नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आरोग्य विभागांतर्गत कंत्राटी पदभरती सुरू आहे। आता या कंत्राटी पदभरतीमध्ये तब्बल 166 जागांसाठी एक नवीन जाहिरात आलेली आहे। झेडपी अमरावतीची ही जाहिरात आहे। स्टाफ नर्सच्या 124 जागा आहेत, मेडिकल ऑफिसरच्या मेलच्या 7 जागा आहेत, मेडिकल ऑफिसर फिमेलच्या 5 जागा आहेत, लॅब टेक्निशियनच्या 10 जागा आहेत, फार्मसीच्या 7 जागा आहेत, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्सची 1 जागा आहे, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची 1 जागा आहे, फिजिओथेरपिस्टची 1 आहे, न्यूट्रिशनिस्टच्या 1 आहेत आणि काउन्सिलरच्या 8 जागा आहेत। ह्या जागांसंबंधित पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा व इतरांपर्यंत शेअर करा। राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अमरावती जिल्हा ह्या जिल्ह्याची ही जाहिरात आलेली आहे। ही कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे। ह्यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिराती आल्या होत्या, त्यासंबंधी व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते पाहू शकता तुम्ही। जर तुमच्या जिल्ह्यासंबंधित जर जाहिरात असेल तर, आणखी कंत्राटी स्वरूपाची जरी जाहिरात असेल तर ती महत्त्वाची काय आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे आहे। त्यामध्ये सर्व डिटेल माहिती मी दिलेली आहे। आता ह्या कंत्राटी पदभरतीमध्ये पाहू शकता तुम्ही वेगवेगळे पद आहेत, ती कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, आपण वयोमर्यादा काय असणार आहे, वेतन किती असणार आहे, तुम्हाला कोणकोणत्या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये ही पोस्टिंग रिकामे आहेत, रिक्त जागा आहेत, ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार होतो। तर आपण पाहूया, आता व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। आता तुमच्याकडून त्यांनी अर्ज मागवलेले आहेत व तुमचे जे क्वालिफिकेशन असेल त्या पद्धतीने तुम्ही ॲप्लाय करायचे आहे। पुढे पाहूया, इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या QR कोडवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे। उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्षक डिमांड ड्राफ्टसोबत जोडून विहित कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती येथे सादर करावा। म्हणजे आता हा जो फॉर्म आहे तो कसा डाउनलोड करायचा आहे, तर हा स्कॅनर आपल्या मोबाईलमध्ये स्कॅन करून जो गुगल फॉर्म येईल त्यामध्ये व्यवस्थितरित्या माहिती भरायची आहे। प्रत्येक ठिकाणची जे कॉलम्स असतील तिथे माहिती भरा तुम्ही। जर अनावश्यक कॉलम काय असेल तर तिथे माहिती भरू नका। त्यापुढे आपण पाहूया कोणकोणती पदं आहेत। तर स्टाफ नर्सची 125 आहेत जागा, मेडिकल ऑफिसर मेलच्या 7 जागा आहेत, मेडिकल ऑफिसर फिमेलच्या 5 जागा आहेत, लॅब टेक्निशियनच्या 10 आहेत, फार्मसीच्या 7 आहेत, प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक्सची 1 आहे, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची 1 आहे, फिजिओथेरपिस्टची 1 आहे, न्यूट्रिशनिस्टची 1 आहे, काउन्सिलरची 8 आहेत। वरील पदाकरिता मुलाखत दिनांक तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, आवेदन शुल्क इत्यादीबाबत सविस्तर जाहिरात व माहिती झेडपी अमरावतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे। म्हणजे आता ही जी जाहिरात आहे ही आपण झेडपी अमरावतीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेली आहे। तुम्ही देखील ही डाउनलोड करून पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची मी लिंक देत आहे, त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता। अर्ज सादर करण्याचे स्थळ कोणते आहे बघा, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती या ठिकाणी हा अर्ज तुम्ही पोच करायचा आहे। तर अर्ज व्यवस्थित भरून तुम्ही DD काढायचा आहे, DD सोबत हा अर्ज जोडून तुम्ही द्यायचा। आता तो DD कितीचा असणार आहे, कोणाच्या नावे काढायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। टिप काय दिलेली आहे बघा, त्यांनी भरतीबाबतचे वेळापत्रक तसेच दिनांक, निवड, प्रतीक्षा आदी इत्यादीबाबतची सर्व माहिती व जाहिरात अटी व शर्तीसह झेडपी अमरावती या ठिकाणी बघा कुठल्या वेबसाईटवरती zpamravati.government.in यावरती उपलब्ध आहे। आता ही कोणाच्या अंडर ही भरती प्रक्रिया सुरू आहे, तर
जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया सुरू आहे. तर पुढे पाहूया काय डिटेल्समध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज किंवा प्रत्येक पोस्ट वाईज आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया आपण. राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग अमरावती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांतर्गत संवर्गनीय पदांची पदभरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर राबवण्यात येत असून खालील तक्त्यानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागून येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेले QR कोडवरून ऑनलाईन गुगल फॉर्म भरायचा आहे. उमेदवारांनी भरलेल्या अर्जाची स्वतःच्या ईमेल ID वरून अर्जाची हार्ड कॉपी डाउनलोड करून संबंधित शैक्षणिक कागदपत्र व धनाकर्षक डिमांड ड्राफ्ट सोबत जोडून विहित कालावधीत अर्ज रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र व न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला जिल्हा सामान्य रुग्णालय इरविन चौक अमरावती येथे सादर करायचे आहे. आता पोस्ट कोणकोणते आहेत पाहूया. तर स्टाफ नर्सची पोस्ट आहे बघा. आणखीन तो कोणत्या कॅटेगरी किंवा प्रोग्राम अंतर्गत आहे पाहूया आपण. प्रोग्राम म्हणजे काय, वेगवेगळे प्रोग्राम असतात त्यांचे, म्हणजे RBSK असेल किंवा आता इथे दिलेला ते डायलिसिस IPHS किंवा IPHS हे जे वेगवेगळे म्हणजे प्रोग्राम आहेत कंत्राटी कामगारांचे किंवा कंत्राटी अधिकाऱ्यांचे हे जे वेगवेगळे विभाग आहेत त्या अंतर्गत वेगवेगळ्या ह्या पोस्ट आहेत. आता स्टाफ नर्सच्या 3 जागा आहेत बघा. तर कुठल्या ठिकाणी तर डायलिसिस IPHS अंतर्गत ही पोस्ट आहे, 3 जागा आहेत. SDH अचलपूर या ठिकाणी 3 जागा आहेत. त्यानंतर स्टाफ नर्सच्या पोस्ट IPHS या ठिकाणी आहेत, 19 जागा आहेत. मग आता त्या कोणकोणत्या ठिकाणी आहेत, WH अमरावती या ठिकाणी 1 आहे, RH उरोड या ठिकाणी 2 आहेत, RH चुरणी या ठिकाणी 1 आहे, 2 आहेत, RH चिखलदरा या ठिकाणी 2 आहेत, PHC भैरागड या ठिकाणी 1 आहे, PHC धामणगाव गडी या ठिकाणी 2 आहेत, PHC धुलघाट रेल्वे या ठिकाणी 1 आहे, PHC हरिसाळ या ठिकाणी 2 आहेत, PHC काटखुंब या ठिकाणी 1 आहे, PHC लोणी टाकळी या ठिकाणी 2 आहेत, PHC पापळ या ठिकाणी 1 आहे, PHC सलोना या ठिकाणी 1 आहे, PHC टेंभुरसोंडा या ठिकाणी 2 आहेत. त्यानंतर आणखीन स्टाफ नर्सचे आहेत बघा, 4 जागा आहेत. NPCDCS या अंतर्गत या प्रोग्राम अंतर्गत ह्या 4 जागा आहेत. कुठे आहेत पाहूया. तर GH अमरावती या ठिकाणी 1 आहे, SDH दर्यापूर या ठिकाणी 1 आहे, RH तिवसा या ठिकाणी 1 आहे, RH वरुड या ठिकाणी 1 आहे. आणखीन स्टाफ नर्सची जवळ 1 जागा आहे बघा जवळपास. ती कोणत्या विभागांतर्गत, तर हेमॅटोलॉजी अंतर्गत विभागांतर्गत ही 1 जागा आहे. GH अमरावती या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर आणखी स्टाफ नर्सची कोणते बघा तर नर्सिंग स्टाफ अंतर्गत ही 1 जागा आहे, PHC काटखुंब या ठिकाणी 1 आहे. आता LHVची 1 जागा आहे, नर्सिंग स्टाफची 1 आहे, PHC माहुली जहागीर या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर स्टाफ नर्सची आणखीन कुठल्या सुमन या प्रोग्राम अंतर्गत 3 जागा आहेत. RH अंजनगाव सुरजी या ठिकाणी 1 आहे, PHC सदराबडी या ठिकाणी 1 आहे, PHC टेंभुरसोंडा या ठिकाणी 1 आहे. स्टाफ नर्सच्या आणखीन L2 अंतर्गत 9 जागा आहेत. WH अमरावती या ठिकाणी 4 आहेत, SDH अचलपूर या ठिकाणी 3 आहेत, RH वरुड या ठिकाणी 1 आहे, HDH मोर्शी या ठिकाणी 1 आहे. नंतर स्टाफ नर्सच्या L3 या प्रोग्राम अंतर्गत 26 जागा आहेत बघा. आणखीन SDH अचलपूर या ठिकाणी 5 आहेत, SDH दर्यापूर या ठिकाणी 3 आहेत, SDH धरणी या ठिकाणी 5 आहेत, SDH मोर्शी या ठिकाणी 3 आहेत, SDH वरुड या ठिकाणी 5 आहेत, WH अमरावती या ठिकाणी 5 आहेत. आणखीन स्टाफ नर्सची बघा NPNCD अंतर्गत 5 जागा आहेत. SDH अचलपूर या ठिकाणी 1 आहे, SDH धारणी या ठिकाणी 1 आहे, SDH दर्यापूर या ठिकाणी 1 आहे, SDH मोर्शी या ठिकाणी 1 आहे, SDH तिवसा
या ठिकाणी एक आहे. त्यानंतर स्टाफ नर्सची आणखीन पॅलिएटिव्ह केअर या अंतर्गत एक आहेत. GH अमरावती या ठिकाणी एक आहे. त्यानंतर स्टाफ नर्सची NRC अंतर्गत एक आहे. SDH धरणी या ठिकाणी एक आहे. आणखीन स्टाफ नर्सची NBSU अंतर्गत 4 जागा आहेत. SDH मोर्शी या ठिकाणी एक आहे. RH चिखलदरा या ठिकाणी 2 आहे. RH चूरणी या ठिकाणी एक आहे. आणखीन बघा SNCU अंतर्गत 16 जागा आहेत. ते WH अमरावती या ठिकाणी 6 आहेत. SDH या ठिकाणी अचलपूर या ठिकाणी 6 आहेत. SDH धारणी या ठिकाणी 4 आहेत. त्यानंतर SNCU NICU अंतर्गत 10 जागा आहेत. अमरावती या ठिकाणी WH अमरावती या ठिकाणी एक आहे. त्यानंतर स्टाफ नर्सच्या KMC अंतर्गत 4 जागा आहेत. WH अमरावती या ठिकाणी एक आहे. SDH धारणी या ठिकाणी एक आहे. SDH अचलपूर या ठिकाणी 2 आहेत. त्यानंतर स्टाफ नर्स ICU HDUS या अंतर्गत 16 जागा आहेत. त्या अमरावती या ठिकाणी WH अमरावती या ठिकाणी आहेत. आता कॅटेगरी वाईज बघा जागा क्वालिफिकेशन काय असणार आहे तर BSc नर्सिंग किंवा GNM विथ नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन, म्हणजे तुमचं BSc नर्सिंग किंवा GNM पाहिजे आणि तुमचं नर्सिंग काउन्सिलकडे रजिस्ट्रेशन कंप्लीट असणे गरजेचं आहे. आता कॅटेगरी वाईज ह्या जागा किती आहेत बघा. टोटल SCच्या 3 जागा आहेत रिक्त. STच्या 3 आहेत. VJच्या 3 आहेत. NTCच्या 6 आहेत. NTDच्या 6 आहेत. OBCच्या 24 आहेत. SCBCच्या 33 आहेत. EWHच्या 26 आहेत. ओपनच्या 20 आहेत. मानधन किती असणार तुम्हाला तर महिन्याला 20,000 इतके मानधन असणार आहे. आता हे PHC किंवा SDH RH वगैरे हे तुम्हाला माहीत आहे. RH म्हणजे रुरल हेल्थ म्हणजे रुरल हॉस्पिटल म्हणतो आपण त्याला. PHC म्हणजे पब्लिक हेल्थ सेंटर. आणखीन हे जे शॉर्ट फॉर्म आहेत बघा गव्हर्मेंट GH म्हणजे गव्हर्मेंट हॉस्पिटल वगैरे. त्यानंतर MO आयुष अंडर ग्रॅज्युएट UG बघा. आता ह्या RBSK अंतर्गत जागा आहेत. त्या मेडिकल ऑफिसर RBSK 7 जागा आहेत. THO अमरावती या ठिकाणी एक आहे. SDH अचलपूर या ठिकाणी एक आहे. SDH धारणी या ठिकाणी 3 आहेत. RH चूरणी या ठिकाणी एक आहे. RH धामणगाव रेल्वे या ठिकाणी एक आहे. पात्रता काय यासाठी BMS किंवा BUMS असणार आहे पात्रता. आणि कॅटेगरी वाईज जागा बघा SCसाठी एक आहे. STसाठी 3 आहेत. NTDसाठी 1 आहे. OBCसाठी 2 आहेत. यासाठी मानधन तुम्हाला किती असणार 28,000 इतके मानधन असणार आहेत. आता MOH अंतर्गत हे अंतर्गत मेडिकल ऑफिसर फिमेल RBSK प्रोग्राम अंतर्गतच या 5 जागा आहेत. RH चिखलदरा या ठिकाणी 1 आहे. SDH धारणी या ठिकाणी 2 आहेत. RH चोरणी या ठिकाणी 1 आहे. RH धामणगाव रेल्वे या ठिकाणी 1 आहे. याच्यासाठी देखील पात्रता BMS BUMS STसाठी 2 जागा आहेत. SCBCसाठी 2 आहेत. EWSसाठी 1 आहे. आणि ह्याला देखील 28,000 इतके मानधन. आता RBSK हा प्रोग्राम तुम्हाला सांगतो काय आहे तर RBSK हा शालेय विद्यार्थ्यांची जी तपासणी असते त्याचा हा प्रोग्राम आहे. शाळामध्ये जे तपासणी पथक आरोग्य विभागाचं येतं लहान मुलांना, मग त्या अंगणवाडीपासून इयत्ता 12वीपर्यंत असतं. त्यांना त्यांची आरोग्य तपासणी करण्याचं काम हे पथक करत असतं. ते त्यांच्याच प्रोग्रामचं नाव आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल काहीतरी या कार्यक्रमाचे नाव आहे. त्यानंतर पुढची पोस्ट बघा लॅब टेक्निशियन. लॅब टेक्निशियनच्या बघा IPH अंतर्गत 2 जागा आहेत. SDH मोर्शी या ठिकाणी 1 आहे. RH वरुड या ठिकाणी 1 आहे. RNTCP या ठिकाणी या प्रोग्राम अंतर्गत 2 जागा आहेत. PSC वालगाव या ठिकाणी 1 आहे. PSC कोल्हापूर या ठिकाणी 1 आहे. NPCDCS अंतर्गत 1 आहे. SDH धारणी या ठिकाणी 1 आहे. त्यानंतर IDSP या प्रोग्राम अंतर्गत 1 जागा आहे. डिस्ट्रिक्ट पब्लिक हेल्थ लॅब अमरावती या ठिकाणी जागा आहे. DEIC अंतर्गत 1 आहे. ही गव्हर्मेंट हॉस्पिटल अमरावती या ठिकाणी 1 आहे. SNCU NICU या प्रोग्राम अंतर्गत 1 आहे. WH अमरावती या ठिकाणी ही जागा आहे.
ब्लड स्टोरेज युनिट अंतर्गत 2 जागा आहेत. SDH मोर्शी या ठिकाणी एक आहे, SDH धारणी या ठिकाणी एक आहे. ह्यासाठी तुम्हाला पात्रता काय तर DMLT आणखीन 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणे गरजेचं आहे. ST अंतर्गत 1 जागा आहे, VJ अंतर्गत 1 आहे, SBC अंतर्गत 1 जागा आहे, SEBC यांची 4 जागा आहेत व EWHच्या 3 जागा आहेत. 17,000 इतके मानधन असणार आहे. आता फार्मासिस्टची देखील 7 जागा आहेत. ह्या RBSK प्रोग्राम अंतर्गतच आहे. हे शालेय बालस्वास्थ्य कार्यक्रमची जी तपासणी शालेय तपासणी असते त्या अंतर्गतच हे पोस्ट आहेत 7. तर आता कुठले RH नंदगाव या ठिकाणी 1 आहे, RH तियोसा या ठिकाणी 1 आहे, SDH धारणी या ठिकाणी 2 आहे, RH चंदूर बाजार या ठिकाणी हे 1 आहे, RH चुरणी या ठिकाणी 1 आहे, RH धामणगाव रेल्वे या ठिकाणी 1 आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता तुम्हाला D फार्मसी किंवा B फार्मसी असणे आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे. आता STच्या 3 जागा आहेत, SEBCच्या 3 आहेत, EWHची 1 आहे. यासाठी 17,000 इतके तुम्हाला मानधन भेटणार आहे. आता प्रोग्राम असिस्टंट स्टॅटिस्टिक, आता स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटरची ही पोस्ट आहे. MISच्या प्रोग्राम अंतर्गत ही 1 जागा आहे. ठिकाण कोणतं आहे तर DPMU अमरावती या ठिकाणी ही 1 जागा आहे. एनी ग्रॅज्युएट विथ स्टॅटिस्टिक ही क्वालिफिकेशन लागणार आहे यासाठी. आणि SEBCची 1 जागा ही 18,000 इतके मानधन आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजरची 1 जागा आहे. DPMU अंतर्गत ही 1 जागा आहे. DPMU अमरावती या ठिकाणी ही जागा आहे. एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA MBA इन हेल्थ ही त्याची शैक्षणिक पात्रता असणार आहे. आणि STची ही 1 जागा आहे. 35,000 इतके मानधन असणार आहे यासाठी. त्यानंतर बघूया फिजिओथेरपिस्टची 1 जागा आहे. NLEP DIC अंतर्गत 2 जागा आहेत. GH अमरावती या ठिकाणी 1 आहे. असिस्टंट डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिस अमरावती या ठिकाणी 1 जागा आहे. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपिस्ट ही शैक्षणिक पात्रता यासाठी असणार आहे. VJची 1 जागा आहे. SEBCची 1 जागा आहे. 20,000 इतके मानधन असणार आहे. न्यूट्रिशनिस्टची एक जागा आहे बघा NRC अंतर्गत. RH चुरणी या ठिकाणी ही जागा आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशन ही शैक्षणिक पात्रता असणार आहे. VJAची ही 1 जागा आहे. 20,000 इतके मानधन असणार आहे. काउन्सिलरच्या बघा टोटल 8 जागा आहेत. 2 विभाग आहेत त्यासाठी. RKSK अंतर्गत 5 जागा आहेत. GH अमरावती या ठिकाणी 1 आहे. SDH धारणी या ठिकाणी 1 आहे. RH चिखलदरा या ठिकाणी 1 आहे. RH चुरणी या ठिकाणी 1 आहे. RH वरुड या ठिकाणी 1 आहे. SDH त्यानंतर NPCDCS अंतर्गत 3 जागा आहेत. SDH मोर्शी या ठिकाणी 1 जागा आहे. RH चंदूर बाजार या ठिकाणी 1 आहे. RH चुरणी या ठिकाणी 1 जागा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता MSW इतकी असावी लागणार आहे. आणखीन STची 1 जागा आहे. NTBची 1 आहे. NTDची 1 आहे. SEBCच्या 2 आहेत. EWHच्या 3 आहे. व ह्यासाठी 20,000 इतके मानधन आपल्याला भेटणार आहे. आता पुढे पाहूया. वरीलप्रमाणे मंजूर पदे असलेल्या निव्वळ कंत्राटी पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मूळ प्रती व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमूद केलेल्या मंजूर पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत दिनांक 19/3/2025 ते 3/4/2025 रोजी सायंकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून स्वीकारण्यात येतील. तसेच 3/4/2025 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा व ईमेलद्वारे प्राप्त अर्जाची भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. म्हणजे एकूण काय तर 19 मार्च ते 3 एप्रिलपर्यंत हे अर्ज तुम्हाला भरायचे आहेत. व सकाळी 10 पासून रात्री 5 वाजेपर्यंत सुट्टीचे दिवस वगळून तुम्हाला अर्ज हे बाय हँड द्यायचे आहेत किंवा तुम्ही ईमेलद्वारे देखील ते सांगितले पाठवू शकता. आणि 3 तारखेनंतर आलेल्या अर्जांचा ह्यांनी विचार करणार नाही. त्यामुळे ईमेलवरती पाठवण्यापेक्षा तुम्ही ह्या अर्ज भरून हा प्रिंटआउट करून DD भरून तुम्ही बाय हँड जाऊन जमा करून त्याची पोच वगैरे घेऊ शकता. तसंच तशा पद्धतीने भरती प्रक्रिया असते व आपण तशा पद्धतीने काम करायचे असते. सर्व फॉर्म वगैरे भरायचा आणखी बाय हँड आपण बाबा त्याचं पोच वगैरे घ्यायची असते.
अर्ज कुठे द्यायचा आहे तर रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला, जिल्हा सामान्य रुग्णालय, इरविन चौक, अमरावती. आता इतर सूचना काय दिलेल्या आहेत बघा. विशेषज्ञ रिक्त 15 पदे, अतिविशेषज्ञ रिक्त 2 पदे व वैद्यकीय अधिकारी MBBS रिक्त 61 पदाच्या बाबतीत नव्याने जाहिरात देण्यात येणार नसून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी रिक्त पदांसाठी सकाळी 11 वाजता वॉक-इन इंटरव्ह्यूद्वारे रिक्त पदे भरण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे सादर करावा. म्हणजे आता ह्या पदांव्यतिरिक्त जे विशेष स्पेशलिस्ट डॉक्टर असतात त्यांच्या 15 जागा आहेत किंवा अतिविशेषज्ञ म्हणजे स्पेशलायझेस्ट डॉक्टर असतात त्यांच्या जो 15 आणखीन 2 म्हणजे जवळपास 17 जागा आहेत. ह्या जागा प्लस वैद्यकीय अधिकारी यांच्या 61 जागा ह्या देखील तिथे भरण्याचं काम सुरू आहे आणि ते काम महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी सकाळी 11 पासून हे सुरू असणार आहे. म्हणजे त्याची जाहिरात काही वेगळी काढणार नाही. ह्याच जाहिरातीमधून त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. मेडिकल ऑफिसर MBBSच्या ज्या स्पेशलिस्ट ऑफिसर असतील त्यांच्या जागा असतील किंवा नॉर्मली जे वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी त्यांच्या देखील ह्या जाहिरातीवर त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरू असलेला मोबाईल नंबर व ईमेल ID अचूक नोंदवा. तसेच ते भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहतील याची दक्षता घ्यावी. म्हणजे आता तुमचे ईमेल ID किंवा मोबाईलवरती ह्यासंबंधी नोटिफिकेशन येऊ शकते. त्यामुळे तुम्ही ते दोन्ही चालू असणे गरजेचं आहे व व्यवस्थित भरा अशी त्यांनी इथे सूचना दिली. आता अर्जाचा हा जो DD भरायचा फी काय असणार आहे आणि ते कोणाच्या नावे काढायचे बघूया. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या नावे तुम्ही हा DD काढायचा आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी असेल. आणखीन राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये इतकी ना परतावा फी असेल ही. आणि ते ना परतावा फी तुम्ही राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक म्हणजे DD जोडावा. तसेच धनाकर्षकाच्या मागे स्वतःचे नाव स्वहस्ताक्षरात लिहावे. तुम्ही DD करून तुमचं नाव त्या DDच्या पाठीमागे लिहायचं आहे तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात. व डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या नावे DD काढायचा आहे. तो जाहिरातीतील पदे ही राज्य शासनाच्या नियमित पदे नसून सदरील पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत. सदर पदावर कायमचे हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्यासंबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. म्हणजे हे नॉर्मली कंत्राटी पदासाठी असंच तुमच्याकडून बॉन्ड वगैरे करून घेतलं जातं. आणखीन हे कंत्राटी प्युअर कंत्राटी पद आहेत. त्यासाठी तुम्ही परमनंटसाठी तुम्ही प्रेशर करू शकत नाही किंवा कोणतेही आंदोलन करू शकत नाही वगैरे असं ते लिहून तुमच्याकडून घेतलं जातं. परंतु तसं काय नाही. प्रत्येक विभागाअंतर्गत ज्यांचे 10 वर्ष बऱ्यापैकी आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू आहे की म्हणजे ज्यांचं 10 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचं समायोजनाचं काम चालू आहे. त्यामुळे भविष्यात हे 10चं 5 वर्ष देखील होईल. त्यामुळे ही कंत्राटी जरी पदभरती असली तरी देखील ही महत्त्वाची आहे. ह्यासाठीच मी सांगत होतो की ही कंत्राटी पदभरती असली तरी तुमचं ह्यातून परमनंटसाठी देखील सिलेक्शन होऊ शकतं. कारण तसा GR आलेला आहे. 30% राखीव कोटा हा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे. आणि दरवर्षी ज्यांचे 10 वर्ष पूर्ण होतील त्यांचं 30% याप्रमाणे त्या कोट्यातून भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे भविष्यात ते 10 वर्षाचं 5 वर्ष देखील होईल किंवा ही 10 वर्ष राहील. काही त्यात बदल होईल काय सांगू शकत नाही. परंतु कंत्राटी जरी असेल तरी देखील तुम्ही अर्ज करा. महत्त्वाची जागा आहेत. तुमच्या गुणवत्तेवरती तेथे सिलेक्शन होणार आहे. पुढे बघूया. जाहिरातीतील नमूद वय, अर्ज, शैक्षणिक अर्हता, अनुभव व नोंदणी प्रमाणपत्र जाहिरातीच्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाईल. तुमची जाहिरात जी दिलेली आहे त्या जाहिराती शेवटचा दिनांक आहे त्या वेळेचे जे तुमचे प्रमाणपत्र असतील किंवा तुमची शैक्षणिक अर्हता असेल किंवा वय वगैरे असेल ते त्या शेवटच्या दिनांकापर्यंत ग्राह्य धरले जाणार आहे. सदर पदाकरिता प्रतीक्षा आधी पुढील 12 महिन्याकरिता मंजूर राहील. तसेच भरतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भविष्यात जर एका ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिल्यामुळे जागा रिक्त झाल्यास नवीन भरती प्रक्रिया न करता प्रतीक्षा आधीच उमेदवारास नियुक्ती आदेश दिले जातील. म्हणजे जर
ही जी प्रतीक्षा यादी असणार आहे आता सिलेक्शन झाल्यानंतर देखील, तर ती 12 महिने ही प्रतीक्षा यादी राहणार आहे. आणखीन जर कोणी राजीनामा दिला किंवा आणखीन पद जर वाढली तर देखील त्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जर क्वालिफाईड असाल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करा. तुमचं नाही जरी सिलेक्शन झालं तर वेटिंग लिस्टला जर नंबर असेल तर देखील तुम्हाला भविष्यात चान्स मिळू शकतो. उपरोक्त पदांसमोर नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्या व्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाहीत. ह्यामध्ये सांगितले बघा, म्हणजे हे जे मानधन आहे ते एकत्रित मानधन आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठले भत्ते दिले जात नाहीत. आता जे कर्मचारी आहेत त्यांना देखील कुठले भत्ते मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यासाठी देखील तुम्ही जे तुमच्याकडून बॉन्ड वगैरे लिहून घेतला जातो त्यामध्ये नमूद केलेलं असते त्यांनी, तुम्ही कोणताही अर्ज करू शकत नाही, आंदोलन करू शकत नाही. तुम्हाला जो पगार मिळतो, भत्ता मिळतो त्यामध्ये तुम्ही समाधानी राहायचं आहे. केंद्र राज्य शासनाने संबंधित पदे नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पूर्वसूचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल व याबाबत कुठलीही तक्रार घेण्यात येणार नाही. निवड झालेल्या उमेदवारांना निवड यादीतील गुणानुक्रमांकाच्या आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. याबाबत उमेदवारांना कुठल्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल. म्हणजे जर तुम्ही वशिला वगैरे लावला तर तुमची निवड रद्द होईल आणि तुमच्या क्वालिफिकेशन, तुमच्या अनुभवाच्या किंवा तुमच्या मेरिटच्या आधारेच तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे ऑन कॅमेरा इंटरव्ह्यू वगैरे असतात, हे जर रेकॉर्ड असतं गव्हर्नमेंटकडे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया ही पारदर्शी असते. यामध्ये कुठलंही वशिलेबाजी वगैरे चालत नाही. निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्याबाबतचा 100 रुपयाच्या स्टॅम्पवर करारनामा पदावर रुजू होताना सादर करावा लागेल. तसेच नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर 7 दिवसामध्ये रुजू होणे बंधनकारक राहील. अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून प्रतीक्षाधीन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल. म्हणजे 7 दिवसाचा तुम्हाला जॉईन व्हायचं आहे आणि तुम्हाला 100 रुपये स्टॅम्पवर देखील करार करायचा आहे. तुमचे जे काय असतील ते कार्यालयाच्या ज्या अटी वगैरे असतील त्यांनी लिहून दिलेल्या असतील ते टाईप करून तुम्हाला तो करार त्यांना करून द्यायचा आहे. अर्ज सादर करण्याकरिता उमेदवारांना प्रवास भत्ता व इतर भत्ता देय राहणार नाही. म्हणजे जो तुम्हाला अर्ज द्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला प्रवास भत्ता वगैरे मिळणार नाही. तुम्ही स्वतः तुमचा स्वखर्चाने जाऊन ते फॉर्म वगैरे भरायचे. ही भरती प्रक्रिया जोपर्यंत होणार आहे तोपर्यंत तुम्ही जेव्हा जाणार आहे तेव्हा तुम्ही स्वखर्चाने जायचं आहे. यासाठी कोणताही भत्ता मिळणार नाही. जाहिरातीमधील पदांच्या संख्येत हे सामाजिक आरक्षणामध्ये कमी जास्त बदल व पदस्थापनेच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. अटी व शर्तीमध्ये बदल करणे व पदभरती स्थगित करणे, रद्द करणे याबाबतचे सर्व अधिकार हे कार्यालयाचे असून निवड प्रक्रियेत कोणतीही क्षणी बदल करण्याचे अधिकार अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारचा दबाव आणता येणार नाही. म्हणजे जे CEO आहे त्यांच्याकडे हे अधिकार आहेत, त्यांना अधिकार आहेत पदस्थापना करायची किंवा भरती प्रक्रिया कोणत्या क्षणी रद्द करायची हे त्यांना अधिकार आहेत. जे पद आहेत किती आहेत काय त्यामध्ये बदल करण्याचे देखील त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा दबाव कोणीही टाकू शकत नाही असे यांनी सांगितले आहे. अर्जदाराला कंत्राटी कालावधीमध्ये सोयीनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही. म्हणजे काय होतं, कंत्राटी पदभरती झाल्यानंतर बदलीसाठी अर्ज करतात किंवा बदलीसाठी जाऊन विनंती वगैरे केली जाते. त्यामुळं ज्या ठिकाणी तुम्हाला नियुक्ती दिली जात नाही त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी करायची आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रुजू करून घेण्यापूर्वी सर्व आवश्यक मूळ प्रमाणपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यूला आता देताना तुम्ही अटेस्टेड कॉपी किंवा तुमचं झेरॉक्स वगैरे देणार आहे ते दिल्यानंतर त्यांनी जे निवड यादी लागेल, तुमचं जे सिलेक्शन होईल त्यानंतर तुम्हाला मूळ कागदपत्र त्यांना दाखवायचे येते तर सिलेक्शन झाल्यानंतर. त्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे. उपरोक्त पदाकरिता निवड प्रक्रिया ही थेट गुणवत्तेनुसार घेण्यात येत असल्यामुळे जाहिरातीतील नमूद दिनांकास विहित कालावधीत सोबत दिलेल्या अर्ज नमुन्यात मूळ शैक्षणिक कागदपत्राच्या सत्यप्रतीसह या कार्यालयात अर्ज सादर करावा. त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाही. म्हणजे त्यांनी सांगितले तसा अर्ज व्यवस्थित लिहिता तुम्ही त्या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करून मग तो व्यवस्थित भरायचा आहे व मग तो सबमिट करायचा आहे. आणखीन जे तुमचे कागदपत्र असतील त्याचे झेरॉक्स वगैरे, टेस्टेड वगैरे सर्व जोडायचं आहे, DD वगैरे सर्व जोडायचं आहे.
उमेदवारास एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करायचे असल्यास प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावा लागेल. अर्ज करीत असलेल्या पदाचे नाव सामाजिक आरक्षणानुसार सदर पदातील नमूद प्रवर्ग जातीचे प्रवर्ग अर्जामध्ये स्पष्ट नमूद करावा आणि अर्ज हे सोबत जोडलेल्या नमुन्यात सादर करण्यात यावा. म्हणजे त्यांनी जो अर्जाचा नमुना दिलेला आहे गुगल फॉर्ममध्ये त्याच नमुन्यामध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. आणि एकापेक्षा तुम्हाला जर जादा पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तसं तुम्ही स्वतंत्र अर्ज करायचा आहे. स्वतंत्र अर्जासाठी तुम्हाला स्वतंत्र फी देखील पेड करायची आहे. दिनांक 2 डिसेंबर 2021 रोजीच्या राज्यस्तरीय पत्रानुसार शासकीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेल्या अशांना आरोग्य सेवेची संधी प्राप्त व्हावी याकरता राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत रिक्त कंत्राटी पदावर नियुक्ती देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या अनुषंगाने पदसंख्येत बदल करण्याचे अधिकार निवड समिती राखून ठेवत आहे. म्हणजे 2 डिसेंबर 2021 राज्य स्तरावर एक शासकीय प्रशिक्षण झालं होतं आशा सेविकांचं. त्यांना आरोग्य सेवक संधी प्राप्त व्हावी यासाठी कंत्राटी पदावर त्यांना प्रेफरन्स देण्याचे त्यांनी अधिकार राखून ठेवलेले आहेत. भविष्यामध्ये माननीय सहाय्यक आयुक्तांच्या बिंदू नामावलीप्रमाणे आरक्षणामध्ये बदल झाल्यास उमेदवारांना कोणतीही पुरुष न देता कमी करण्यात येईल. समजा भविष्यात जर सहाय्यक आयुक्तांच्या बिंदू नामावलीप्रमाणे आरक्षणात जर बदल झाले रोस्टरमध्ये वगैरे तर तुम्हाला कोणत्या क्षणी कामावरून काढून टाकू शकतात. ते अधिकार त्यांना आहेत. सेवानिवृत्त उमेदवारांना मानधन शासकीय निर्णय जो आहे 17/12/2016 त्यानुसार अदा करण्यात येतील. सदर भरती प्रक्रियेमध्ये कोणताही आक्षेप असल्यास त्याचे निवारण करण्याचे अधिकार मान्य अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांना राहील. म्हणजे ह्याचे पूर्ण अधिकार हे अध्यक्ष कोण आहेत ह्या भरती प्रक्रियेचे तर CEO जिल्हा परिषद त्यांना अधिकार असणार आहेत. सविस्तर जाहिरात पात्र उमेदवारांची यादी आक्षेपांचे निराकरण निवड प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबतची सर्व माहिती सूचना राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अमरावती ZPAmravati.government.in जिल्ह्याच्या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत अर्जदारास कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. म्हणजे तुम्हाला स्वतः पाहायचं ZPची जी वेबसाईट आहे ती तुम्ही वैयक्तिकरित्या चेक करत राहायचं आहे. आणखीन त्यावरतीच तुमची निवड यादी वगैरे लागेल किंवा तुम्हाला काही जर आक्षेप असतील तर तिकडेच तुम्हाला त्याबाबत शंकांचं त्या वेबसाईटवरती निराकरण होणे की तुम्ही वैयक्तिक जाऊन भेटायचं आहे. आणि बाकी सूचना ज्या असतील त्या वेबसाईटवरती प्रसिद्ध केल्या जातील. निवड यादी असेल प्रतीक्षा यादी असेल सर्व. त्यामुळे तुम्ही अपडेटेड राहायचं आहे. उमेदवारांकरता पात्रतेची सूचना आता बघा काही सूचना आहेत. तर सदर पदांकरता अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे. राखीव संवर्गातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना त्या संवर्गाचे जात प्रमाणपत्र कास्ट सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र नसलेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही. अशा उमेदवारांना राखीव संवर्गाचा लाभ घेता येणार नाही. म्हणजे ज्या उमेदवाराकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर त्यांचा विचार करणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ती माहिती भरा. म्हणजे काही उमेदवारांचे आता नवीन जे प्रवर्ग निर्माण झालेले ते EWS SCBC वगैरे त्याचे प्रमाणपत्र तुमचे जर असेल तरच तुम्ही त्याबद्दल माहिती भरा. नसेल तर तुम्ही ओपनमधील फॉर्म भरा. मागासवर्गीय उमेदवारांनी अर्ज आरक्षणामधून सादर केला असल्यास त्याबाबतचे कागदपत्र सोबत जोडण्यात यावे. अन्यथा उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही. EWS प्रवर्गामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जातीचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे गरजेचं आहे. बघा आता येते नाहीतर तुम्हाला अपात्र ठरवण्यात येणार आहे हे सांगितले. म्हणजे तुमच्याकडे जर प्रमाणपत्र असतील तुमच्या जातीचे जर कास्ट सर्टिफिकेट वगैरे असेल तरच तुम्ही ती माहिती भरा. जाहिरातीमध्ये नमूद पदांना तत्सम काउन्सिलचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण प्रमाणपत्र काउन्सिलचे नूतनीकरण अर्ज सादर केल्याबाबतची पावती अर्जासोबत सादर करणे बंधनकारक राहील. तसेच काउन्सिलकडे नोंदणीबाबत अथवा कोणत्याही प्रकारच्या कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधीमधील असावी. तथापि अवैध प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल. म्हणजे आता
फार्मसी काउन्सिलची नोंदणी असेल तुमची, ती तुमच्याकडे सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन असणे गरजेचं आहे. जर ते संपलेले असेल तर ते करणे गरजेचं आहे. किंवा तुमचं नर्सिंग स्टाफचं जे तुमचं काउन्सिलचं जे रजिस्ट्रेशन असेल ते व्हॅलिड असणे गरजेचं आहे. आणि जर नवीन जर कोणी आता पासआउट झालेले असेल, त्यांचं अजून रजिस्ट्रेशन चालू असेल, तर त्या संबंधी तुमच्याकडे जे पावती वगैरे असेल ते असणे गरजेचं आहे. 2पेक्षा अधिक हयात मुले असणाऱ्या उमेदवारांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या कंत्राटी पदावर यापुढे निवड करता येणार नाही. याकरिता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील तुमचे असणे गरजेचे आहे. नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची मूळ कागदपत्र निवड समिती मार्फत पडताळणी करून सादर करण्यात आलेली कागदपत्रे चुकीची आढळल्यास उमेदवारांना निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तुमची सगळी ओरिजिनल कागदपत्र पाहिजे, तुम्ही जे जोडलेले आहेत आता अर्जासोबत त्याचे देखील व्हेरिफिकेशन होणार आहे. जाहिरात प्रसिद्धीच्या दिवशी सदर पदासाठी कामाला वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 राहील व मागासवर्गीयांसाठी 43 राहील. उमेदवारांनी अर्जासोबत कागदपत्रे अपूर्ण जोडल्यास उमेदवारास अपात्र ठरवले जाईल. वर्ग 3 वर्ग 4च्या पदावरून निवृत्त झालेले कर्मचारी कंत्राटी पदावर अर्ज करण्यासाठी 17/2/2016 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अपात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांनी सादर केलेल्या अनुभव प्रमाणपत्रासोबत शेवटच्या 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट जोडण्यात यावे. सदर अनुभव प्रमाणपत्राची सत्यात्मक पडताळणी कार्यालयामार्फत करण्यात येईल. त्यामध्ये खोटेपणा आढळल्यास उमेदवारास निवडीच्या पुढील प्रक्रियेस अपात्र ठरवण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर अनुभव जोडलेले असेल प्रमाणपत्र, मग खाजगी हॉस्पिटलचे असेल किंवा गव्हर्मेंट हॉस्पिटलचे असेल, तर तुमचं बँक स्टेटमेंट देखील ते शेवटच्या 3 महिन्याचे जोडायचे. त्या संबंधित अनुभवासंबंधित तुमचं समजा ज्यास एखाद्या वर्षाचं किंवा त्या 3 वर्षाचा असेल, 2 वर्षाचा, 1 वर्षाचा असेल तुमचा तो अनुभव, त्या अनुभवामध्ये तुमचं त्या शेवटच्या 3 महिन्याचं बँक स्टेटमेंट जोडायचं आहे. म्हणजे त्यामध्ये तुमची सॅलरी वगैरे क्रिएट झालेली आहे हे दिसतं, म्हणजे व्हेरिफिकेशन होणार आहे तुमचं. त्यानंतर पाहू शकता पुढे, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा कोणत्याही प्रकारचे फौजदारी प्रकरण नसावे. तुमच्यावरती कोणतीही चौकशी कार्यवाही नसावी किंवा फौजदारी प्रकरण देखील तुमच्यावरती नसावे असे त्यांनी सांगितलेले आहे. वैद्यकीय अधिकारी MBBS विशेषतज्ञ व विशेषतज्ञ यांना 70 वर्ष व इतर रुग्णसेवेशी संबंधित पदांसाठी उदाहरणार्थ परिचारिका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषध निर्माता. वयोमर्यादा 65 वर्ष राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी 5 वर्ष वयोमर्यादा क्षेत्र. म्हणजे आता तुमची वयोमर्यादा सांगितलेली आहे खुल्या आणि मागासवर्गीय, त्यासाठी 5 वर्ष शिथिल असणार जर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तुम्ही काम केले असल्यास. शासन निर्णय 13 जानेवारी 2009 नुसार खुला, मागास, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्ग वगळता इतर मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी 31 मार्च 2025 पर्यंत वैध असलेले उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हतेच्या सूचना बघा. आता ज्या उमेदवारांना ग्रेड सिस्टीम CGPA किंवा SGPA नुसार गुण मिळालेले आहेत त्यांनी अर्ज करताना अंतिम वर्षाच्या मिळालेल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद करता गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक आहे. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्यांचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे व त्याची साक्षांकन प्रत सादर करावी. तत्सम स्वरूपात कागदपत्रे सादर न केल्यास त्यांचे गुण देय राहणार नाहीत. त्याकरिता निवड समिती जबाबदार राहणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे ग्रेड सिस्टीम काही निकालामध्ये असते वा काही इन्स्टिट्यूटमध्ये दिलेली असते, तर त्याचे आपण गुणांकामध्ये टक्केवारीमध्ये रूपांतर करून घ्यायचे तिथे जाऊन, तरच तुम्हाला पुढील भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरण्यात येणार आहे. विवरण तपशील आणखीन अधिकतम गुण वगैरे सांगितलेले बा. त्यांनी पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे तपशील कसा असणार आहे तर मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीचे 50 प्रमाणे प्रिपोर्शन काढावे
उदाहरणार्थ 60% गुण प्राप्त असल्यास त्याचे 50% प्रमाणे प्रिपरेशन करावे. म्हणजे 60 गुणिले 50 भागिले 100 इज इक्वल टू 30. म्हणजे 50 गुणापैकी काढलेलं आहे, 100पैकी 50 काढलेले. 60 जर गुण असतील तुम्हाला तर 100पैकी 60 असतील तर 50पैकी साहजिकच 30 असे पकडण्यात येणार आहे. पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असल्यास संबंधित विषयामध्ये अधिक शैक्षणिक अर्हता विचारात घेण्यात येईल. म्हणजे तुमचं जर क्वालिफिकेशन जास्त असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. आता शासकीय अनुभव बघा, त्याचे देखील गुण असणार आहे. प्रत्येक वर्षासाठी 6 गुण देण्यात यावे. 1 वर्षाकरिता 6 गुण, जास्तीत जास्त 30 गुण असं. म्हणजे तुमचं हे जे मेरिट लागणार आहे, तुमचा अनुभव, तुमचे क्वालिफिकेशन या आधारेच तुम्हाला 100पैकी म्हणजे किती मिळतील ते ग्राह्य धरणार आहे. सदर गुणक्रमांकानुसार निवड करताना उमेदवारांची प्रवर्गनिहाय गुणांकन यादी मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. त्यानुसार उमेदवारांची नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. ज्या पदांकरिता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्या पदांकरिता पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश देण्यापूर्वी त्याची जिल्हा स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. आता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील यांनी नमुना इथे दिलेला आहे. या पद्धतीने ही अमरावती जिल्ह्याची पूर्ण जाहिरात होती, पदसंख्या किती होती, आणखीन बाकी सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका. काही माहिती राहिली असेल किंवा माझ्याकडून काही चुकले असेल ते देखील कमेंट करा. आणखीन चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण आरोग्य विभाग असेल किंवा इतर जे विभाग असेल DMER किंवा ZP किंवा सर्कलच्या ज्या जागा असतील किंवा त्यासंबंधित GR असतील, त्यासंबंधित माहिती असेल हे मी ह्या चॅनेलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो. किंवा तुम्हाला जर कोणती आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा, त्यासंबंधी माहिती मी डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न करेन. बाकी GR वगैरे नवीन येतात त्याबद्दल देखील मी विश्लेषण त्याचे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, चॅनेलच्या माध्यमातून करणार आहे. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.